नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 22 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, टेनिस प्रीमियर लीग 2025 सीझन 7 किताब कोणत्या संघाने जिंकलेला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, GS दिल्ली एसेस. ओके, तर GS दिल्ली एसेस या संघाने टेनिस प्रीमियर लीग 2025 जो की सीझन 7 होता हा जिंकलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेनिस प्रीमियर लीग सीझन 7चे विजेतेपदक दिल्ली एसेस या संघाने जिंकले आहे आणि त्यांनी यश मुंबई ईगल्स या संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभूत केलेले आहे. ओके, तर बघा उपविजेता राहिलेले आहे यश मुंबई ईगल्स. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक हे कोणत्या देशाने चालवले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अमेरिका. तर अमेरिका या देशाने नुकतेच ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक हे नुकतेच चालवले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक हे अमेरिकेने युनायटेड स्टेट्सने चालवले आहे आणि हे एक मोठे संयुक्त अमेरिकी सैन्याचे हवाई आणि मैदानी हल्ले होते, जे की सिरियामध्ये आयसिस इस्लामिक स्टेट यांच्या लक्ष्यावर करण्यात आले होते. ओके, तर सिरियामधील जे आयसिस इस्लामिक स्टेट आहेत त्यांच्याविरुद्ध हे चालवले आहे. ओके, तर हे ऑपरेशन अमेरिकेने आयसिसकडून त्यांच्या सैन्यावर झालेल्या अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यामध्ये सुरू करण्यात आले होते. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, अत्यंत छोटा व्हिडिओ असणार आहे आपला, पण प्रश्न त्यातले कंटेंट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत जा. ओके, बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, राष्ट्रीय गणित दिवस 2025 दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 22 डिसेंबर. दरवर्षी आपण राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर रोजी साजरा करतो. तर बघा, हा जो दिवस आहे तो भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण निवडलेला आहे आणि त्यांच्या गणिताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा आदर म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणते विद्यापीठ भारतातील पहिले योग आणि केंद्रित आयुर्वेद क्लस्टर सेंटर बनले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पतंजली विद्यापीठ. तर बघा, भारतातील पहिले योग आणि केंद्रित आयुर्वेद क्लस्टर सेंटर हे पतंजली विद्यापीठ बनलेले आहे. ओके, तर बघा, पहिले विद्यापीठ असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. भारतातील पहिले योग आणि केंद्रित आयुर्वेद क्लस्टर सेंटर म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ पतंजली हरिद्वार हे विद्यापीठ ज्ञान भारतम मिशन अंतर्गत अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, याला मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून क्लस्टर सेंटर म्हणून योग आणि आयुर्वेदावर आधारित केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, रवी रंजन यांची SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 खालीलपैकी कोणत्या एअरलाईनला मिळालेला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, एअर इंडियाला नुकताच बेस्ट डोमेस्टिक हा एअरलाईन अवॉर्ड 2025 मिळालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, JP मॉर्गनने कोणत्या शहरामध्ये आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? बघा, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हे
ऑप्शन सी मुंबई येथे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, JP मॉर्गन ही जी अमेरिकन संस्था आहे त्याने आशियातील मुंबईमध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठी उच्चायुक्त कोण बनले आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी बरहम सलीह. ओके, तर बरहम सलीह यांची संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठी उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, चला महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघा. जानेवारी 2020 मध्ये बघा, जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारी भारत टॅक्सी कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड. ओके, तर या संस्थेद्वारे चालवली जाणार आहे. बघा, राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारी टॅक्सी ओके ही सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेद्वारे चालवली जाणार आहे. तर बघा, भारत टॅक्सी हे राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारे टॅक्सी किंवा राईड हेलिंग सेवा उपक्रम सहकारी तत्त्वावर चालवले जाणार आहे. ओके, तर बघा, भारत टॅक्सी हे राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारे राईड हेलिंग सेवा सहकारी तत्त्वावर चालवली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे. हार्दिक पांड्याने भारतात सर्वात जलद किती चेंडूमध्ये T20 अर्धशतक करून इतिहास रचला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 16 चेंडू. ओके, अवघ्या 16 चेंडूमध्ये हार्दिक पांड्याने भारतामध्ये जलद T20 अर्धशतक करून इतिहास रचलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.